नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर. आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बघत आहोत जिरा राईस आणि दाल फ्रायची रेसिपी. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर दाल फ्राय बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी घेते आहे 1 वाटी तुरीची डाळ. अशी साईज आहे माझ्या वाटीची. या वाटीने मी 1 वाटी तुरीची डाळ घेते आहे. त्याहून छोटीशी वाटी आहे त्या वाटीने मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाल्याबरोबर त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल घातल्याबरोबर ज्या वाटीने मी तुरीची डाळ घेतली होती त्या वाटीने साधारण 2.25 वाटी पाणी घालते मी डाळ शिजण्यासाठी. आता व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला आता कुकरला शिजण्यासाठी लावायची आहे. कुकरच्या आपल्याला साधारण 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर या ठिकाणी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले जिरा राईस बनवण्यासाठी आणि ते 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालून घेतलं आहे तांदूळ भिजण्यासाठी. आता फोडणीसाठी 2 मीडियम साईजचे कांदे या प्रकारे बारीक कट करून घेतले आहेत. 20 ते 25 लसूण पाकळ्या मी या प्रकारे बारीक कट केल्या आहेत. 10 ते 12 लवंगी मिरच्या घेतल्या आहेत, त्याही बारीक कट केल्या आहेत. 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे, बारीक कट केला आहे. या प्रकारे सर्व फोडणीची तयारी करून घेतली आहे. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर गार झाल्याबरोबर मी डाळ काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली आपली 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते. पाणी गरम पाहिजे वगैरे असं काही नाही, आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास त्यात टाकायचं आहे आपल्याला आणि पळीच्या मदतीने आपल्याला या प्रकारे डाळ अशी मोकळी करून घ्यायची. फक्त डाळ घोटायची नाही आहे, तर अशी सुट्टी करून घ्यायची आहे या प्रकारे. आता दाल फ्रायला फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवते आहे गॅसवर. आता कढईत आपल्याला एक साधारण मोठी पळी भरून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला लगेचच 1 चमचाभरून मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेच 1 चमचाभर जिरे घालायचे. आपण कांदा कट केला होता बारीक तो यात घालायचा आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित पळीने हलवून घ्यायचा आहे. कांदा काही जास्त फ्राय करायचा नाही आहे आपल्याला. थोडासा कलर चेंज झाला किंवा ट्रान्सपरंट झाला की लगेच आपल्याला लवंगी मिरच्या घालायच्या आहेत. थोड्याशा त्या फ्राय झाल्या की लगेच कट केलेला लसूण घालायचा आहे. मिक्स करायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे थोडंसं. मग लगेच 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो घातल्यावर आपल्याला मिनिटभर साधारण फ्राय होऊ द्यायचं आहे. मग लगेच आपल्याला त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, 2 चमचे किचन किंग मसाला घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि मग आपण शिजवलेली डाळ होती ती यात घालायची आपल्याला. आता हे भांड्यात मी अर्धा ग्लास पाणी घेते आणि हे भांडं विसळून घेते. या प्रकारे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे डाळ. आता यात मी किचन किंग मसाला वापरला, तर तो स्पेसिफिक कोणत्या ब्रँडचा पाहिजे असं काही नाही, कोणताही किचन किंग मसाला तुम्ही यात वापरू शकताय. आता हे मिक्स झालं आहे. आता हे 15 मिनिट आपण उकळू द्यायचं आहे डाळ. तोपर्यंत आपण जिरा राईस बनवूया. तर तांदळातलं मी सगळं पाणी निथळून घेतलं आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. त्यामध्ये मोठा चमचा भरून जिरे घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे तांदूळ निथळून घेतले होते ते टाकायचे आहेत आपल्याला. अर्धा चमचा मीठ घालते मी यात. आता हे तांदूळ आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. याने छान असा मोकळा राईस होतो आपल्याला. आता 1 वाटी बासमती तांदूळला साधारण 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे, असं प्रमाण घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळला 1.5 वाटी पाणी. तर व्यवस्थित आपण हलवून मिक्स करायचं आहे सर्व. छान मिक्स झाल्याबरोबर आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकच शिट्टी करायची. एका शिट्टीत छान शिजेल आपला तांदूळ, कारण आपण भिजत घातला होता तो. आता 15 मिनिट झालेत आणि मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि आपली दाल फ्राय रेडी झाली आहे. छान अशी कन्सिस्टन्सी आली आणि छान असा सुगंध सुटला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी आली आपल्या डाळला या प्रकारे.
आता एक शिट्टी झाली आणि कुकर गार झाल्याबरोबर जिरा राईस मी तुम्हाला उघडून दाखवते. छान असा शिजला आहे आपला तांदूळ आणि जिरा राईसही असा मोकळा झाला आहे छान. तर आता मी सर्व करते. गरमागरम जिरा राईस आणि दाल फ्राय खाण्यासाठी तयार आहे. आता आपण यावर कांदा आणि लिंबू घेऊया. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली की मला कमेंट करायला विसरू नका. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.